नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 6 मराठी माध्यम उधना सुरतच्या वतीने मी प्रवीण भावसार सर आजच्या शैक्षणिक होम लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज इयत्ता 10वी मराठी विषयाचा काव्य 15वं भारतीय जवानाचे पत्र याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. भारतीय जवानाचे पत्र या काव्याचे कवी आहेत नारायण सुर्वे. काव्य अभ्यासण्याआधी आपण सुरुवातीला नारायण सुर्वे यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ. नारायण सुर्वे यांचं संपूर्ण नाव नारायण गंगाराम सुर्वे. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1926 आणि त्यांचा मृत्यू 16 ऑगस्ट 2010 साली झाला आहे. नारायण सुर्वे यांचं साहित्यातलं योगदान बघा. 1998 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. यातच त्यांचं सर्वश्रेष्ठपण आलं. आधुनिक वास्तववादी मराठी काव्याच्या प्रांतात नारायण सुर्वे हे अतिशय महत्त्वाचं नाव आहे. त्यांच्या आगमनानेच मराठी काव्य रसिकांमध्ये एक वेगळी चेतना निर्माण झाली आहे. परभणी येथे भरलेल्या 1995च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नारायण सुर्वे यांनी भूषवले. भारत सरकारने त्यांना 1998 साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचं साहित्यातलं योगदान जर बघितलं आपण 1962 साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह म्हणजे ऐसा गामी ब्रह्म हा प्रकाशित झाला. त्यांचे जाहीरनामा, त्यानंतर नव्या माणसाचे आगमन, माझे विद्यापीठ सारखा काव्यसंग्रह गाजलेला, सनद हाही अतिशय त्यांचा मोठा काव्यसंग्रह गाजलेला प्रकाशित झाला आहे. असे हे थोर नारायण संत नारायण सुर्वे हे साहित्य क्षेत्रात एक मोठं नामांकन असं त्यांचं आहे. त्यांची थोडीशी कहाणी जर आपण बघितली मित्रांनो, 1926-27च्या मुंबई इथल्या चिंचपोकळी गिरणी समोरचं हे अनाथ पोरगं होतं. गंगाराम सुर्वे हे त्यांचे वडील मिलमध्ये इंडिया उलन मिलमध्ये साचेवाले म्हणून काम करत होते आणि गंगाराम सुर्वे यांना हे अनाथ पोर त्या ठिकाणी रस्त्यावर मिळालं. रस्त्यावरच्या अनाथ पोराला गंगाराम सुर्वेंनी आपलं नाव दिलं, आडनाव दिलं, बापाचं नाव दिलं. आईचं हे अनाथ पोरग गंगाराम सुर्वेंनी घरी आणलं. अनाथ मुलाला प्रेमही दिलं, नावही दिलं, म्हणून आज आपण त्यांना नारायण गंगाराम सुर्वे या नावाने ओळखतो. परळीच्या चाळीत अतिशय दारिद्र्य, काबाड कष्ट, जगण्याचा संघर्ष, 18 दारिद्र्यासारखी परिस्थिती, अशा संकटांचा सामना करत करत त्यांचं जीवन व्यतीत झालं. शिक्षण त्यांचं मराठी नगरपालिकेच्या शाळेत झालं 4थी पर्यंतचं. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोकणात जावं लागलं. त्यावेळेस बघा, आई वडिलांना कोकणात जावं लागलं. त्यावेळेस पुढील शिक्षणासाठी ते स्वतःच हिमतीने शिकले. गंगाराम सुर्वे हे जेव्हा निवृत्त झाले, गावी कोकणाकडे गेले, तेव्हा जाताना नारायण सुर्वेंच्या हाती त्यांनी फक्त 10 रुपये दिले होते आणि मुंबईचा विशाल मोठा सागर एवढंच त्यांच्याजवळ होतं. आणि हे 10 रुपये आणि विशाल असा मुंबईचा महासागर याच्या जोरावर त्यांनी साहित्य क्षेत्रात संघर्ष करत 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 आज मोठं नाव कमावलं. त्यांची बघा संघर्षाची कहाणी कशी आहे. भाकरीचा चंद्र मिळवण्यासाठी म्हणजे भाकरी मिळवण्यासाठी त्यांनी कशा कशा प्रकारची कामं केली आहेत. सिंधी कुटुंबात घरगडी म्हणून काम केलं. हॉटेलात कब्बाशा विसळणारा हा पोरगा कुणाचे कुत्रे सांभाळणं असेल, कुणाची मुलं सांभाळणं असेल, दूध टाकणं असेल, पिशव्या घरोघरी पोचवणं असेल, गोदरेजच्या कारखान्यात पत्रे उचलण्याचं काम केलं असेल, असं हे हमालीसारखंही काम, बॉबिन भरण्याचं काम या नारायण सुर्वेंनी लहानपणी आपल्या आयुष्यात केलं. त्यानंतर मुंबईच्या महापालिकेच्या शाळेत 1961 साली ते शिपाई म्हणून नोकरीला लागले आणि शिक्षण घेत असतानाच शिपाई म्हणून नोकरीला लागले आणि त्यानंतर त्याच शाळेत शिक्षक म्हणूनही नोकरीला लागले. गिरणगावचे सुर्वे मास्तर असं त्यांचं त्यापुढे ओळखले गेले.
गिरणगावचे सुर्वे मास्तर म्हणून त्यांचं पुढे नाव लौकिक झालं. त्यांची सुंदरशी अशी कविता आहे, जीवनाचा संघर्ष करत करत माणूस कसा जगतो. 2 दिवस माणसाच्या आयुष्यात किती महत्त्वाचे असतात, ते म्हणजे सुखाचे दिवस. तेच त्याच्या जीवनात नसतात. हाच त्यांनी स्वतःच्या जीवनातून लोकांपर्यंत साहित्याच्या माध्यमातून एका छोट्याशा कवितेच्या माध्यमातून पोचवलेला संदेश अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांची 2 दिवस कविता बघा. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले, तर डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे माझे हात सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावं कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो, याच दुनियेच्या शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. अशी त्यांची जीवनाची कहाणी या कवितेच्या माध्यमातून संघर्षमय अशी कहाणी लक्षात येते की मनुष्याच्या जीवनात सुखासाठी किती वेळा संघर्ष करावा लागतो. 2 दिवस हे सुखाचे पाहण्यासाठी मनुष्य किती संघर्ष करतो याची कहाणी थोडक्यात या कवितेतून आपणास पाहावयास मिळते. ही कविता वाचल्यानंतर आपल्याला एक गालिबचा एक शेर आठवतो मित्रांनो. गालिबचा शेर असा म्हणतो, उमरे दराज मांग कर लाए थे 4 दिन. उमरे दराज मांग कर लाए थे 4 दिन. 2 आरजू में कट गए, 2 इंतजार में कट गए. 2 आरजू में कट गए, 2 इंतजार में कट गए. म्हणजेच परमेश्वराने आपल्याला 4 दिवसाचं जीवन दिलेलं असतं, त्याच्यातले 2 दिवस वाट पाहण्यातच निघून जातात. 2 दिवस हे वाट पाहण्यातच निघून जातात. 2 दिवस विनवणी करण्यात निघतात आणि 2 दिवस वाट पाहण्यात निघून जातात. अशी त्यांची खूपच गाजलेली कविता पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला नारायण सुर्वेंची अभ्यासाला असलेली 15वी कविता भारतीय जवानाचे पत्र. ही प्रस्तुत कविता म्हणजे त्यांच्या पत्नीला भारतीय जवानाने लिहिलेलं हे पत्र आहे. हे लिहिताना सैनिकाला वेळोवेळी पुढच्या युद्धाला तयार व्हावे लागते आणि त्याचे पत्रलेखन थांबते. ही कविता वाचताना हे सैनिक त्याच्या घराचे, गावाचे, हिमालयाचे वर्णन करतो. भारत चीन युद्धाच्या वेळी सैनिकाच्या मनात निर्माण झालेल्या भावस्थितीचे वर्णन या कवितेत केले आहे. प्रस्तुत कविता बघा. भारतीय जवानाने आपल्या पत्नीला लिहिलेलं हे एक काव्य आहे आणि हे काव्य युद्ध चालू असताना आहे. भारत आणि चीनचं युद्ध चालू असताना हा सैनिक पत्र लिहितोय, पण वरच्या अधिकाऱ्यांचे जेव्हा आज्ञा येतात त्यावेळेस त्याला पत्रलेखन थांबवावं लागतं आणि पत्रात तो आपल्या घराचं, गावाचं, हिमालयाचं, युद्धजन्य परिस्थितीचं वर्णन या कवितेतनं अतिशय सुरेखपणे करतोय. तर मित्रांनो, कवितेचा अभ्यास करण्यापूर्वी आपण काव्याचं आपण थोडक्यात वाचन करूया आणि त्यानंतर आपण काव्याचे भावार्थ समजून घेऊ. आपले लाल कौलांचे 2 खणी इवले सुंदर घर. तांबड्या मातीच्या भिंती, त्यावर तूच चितारलेले मोर. आपले लाल कौलांचे 2 खणी इवले सुंदर घर. तांबड्या मातीच्या भिंती, त्यावर तूच चितारलेले मोर. घरासमोरचा जुना पिंपळ घेऊन चांदण्यांचा घडा. हिमालयाच्या रक्षणासाठी जसा मी इथे बंदूक घेऊन खडा. चिमणे हंस पक्षी निजले असतील तुझ्या उबदार कुशीत. पिंपळावर आला असेल चंद्र, माझी याद सांगित. चिमणे हंस पक्षी निजले असतील तुझ्या उबदार कुशीत. पिंपळावर आला असेल चंद्र, माझी याद सांगित. हवी होतीस तूही इथे, पट्टे गोळ्यांचे झरझर सारीत. दोघांनी मिळून आपण शत्रूस केले असते गारत. थांब, हुकूम झाला आहे. थांब,
हुकूम झाला आहे अग्निवर्षाव करतो मग लिहितो. थांब, हुकूम झाला आहे अग्निवर्षाव करतो मग लिहितो. निघालो तेव्हा सूर्य येत होता डोंगरा अडून पेंगत. हिरव्या पर्ण रांजीत गाव होते कमळासारखे उमलत. दव होते लकाकत पाखरे दिगंत व्यापाया निघाली. शेतात हरीने वाकलेली कणसे तरारून चमचमली. शेतात हरीने वाकलेली कणसे तरारून चमचमली. बांधून पाठीस भाकर निघालो आईचा आशीर्वाद घेऊन. दोन्ही भुजांच्या पंखात उभी होतीस बोबड पंखी घेऊन. दोन्ही भुजांच्या पंखात उभी होतीस बोबड पंखी घेऊन. गावकरी आले पाठीवर हात फिरले छातीत बळ आलं. गावकरी आले पाठीवर हात फिरले छातीत बळ आलं. जय जयकाराने इंद्रायणीचे माझ्या गंगेचे पुन्हा काठ भिजले. थांब, हुकूम झाला आहे. थांब, हुकूम झाला आहे पुढे सरकण्याचा आधी पुढे सरतो. थांब, हुकूम झाला आहे पुढे सरकण्याचा आधी पुढे सरतो. हा भव्य हिमालय चकाकणारे बर्फ ही उत्तुंग शिखरे झुलत इथे आकाश चिवचिवीत उडती नटरंगी पाखरे. झुलत इथे आकाश चिवचिवीत उडती नटरंगी पाखरे. अशा थोर भूमीत जन्मलो आपण इथेच जन्मला बुद्ध. सांडले अकारण रक्त चिन्यांनी लादले अकारण युद्ध. अशा थोर भूमीत जन्मलो आपण इथेच जन्मला बुद्ध. सांडले अकारण रक्त चिन्यांनी लादले अकारण युद्ध. चिनी सैनिक हेरू पिटाळून लावू भारतीय हद्दीतून. तेव्हाच घराच्या ओढीने आमचे पाय वळतील सीमेवरून. सांग गावकऱ्यांना हुशार रहा आणि तूही थोडी हो धीट. सांग गावकऱ्यांना हुशार व्हा आणि तूही थोडी हो धीट. विजयी होऊन परत येणार आहे तूच ना काढलीस तीट. विजयी होऊन परत येणार आहे तूच ना काढलीस तीट. आगे बढो हुकूम झाला आहे. आगे बढो हुकूम झाला आहे. आम्ही ध्वज उंचावून चालतो. आम्ही ध्वज उंचावून चालतो. आम्ही ध्वज उंचावून चालतो. अशी ही समर्पक अतिशय साध्या भोळ्या सोप्या शब्दांमध्ये या काव्याचं गुंफण नारायण सुर्वेंनी केलं आहे. तर काव्य वाचनानंतर आपण कवितेचा भावार्थ थोडक्यात समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, काव्य वाचनानंतर आता आपण संपूर्ण कवितेचा भावार्थ या ठिकाणी समजून घेऊ. कवी या ठिकाणी म्हणत आहेत, आपले लाल कवलांचे दोन खणी इवले सुंदर घर. तांबड्या मातीच्या भिंती त्यावर तूच चितारलेले मोर. घरासमोरचं जुना पिंपळ घेऊन चांदण्यांचा घडा. हिमालयाच्या रक्षणासाठी जसा मी इथे बंदूक घेऊन खडा. चिमणे हंस पक्षी निजले असतील तुझ्या उबदार कुशीत. पिंपळावर आला असेल चंद्र माझी याद सांगित. हवी होतीस तूही इथे पट्टे गोळ्यांचे झरझर सारीत. दोघांनी मिळून आपण शत्रूस केले असते गारद. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कवी नारायण सुर्वे संपूर्ण या कवितेचा भावार्थ अतिशय सुंदररित्या सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. की कवी सैनिकाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण परिस्थितीचा आढावा या ठिकाणी करू पाहतात. सैनिकाला आपल्या पत्नीला युद्ध चालू असताना पत्र लिहावंसं वाटलं. त्याला घरची आठवण आली आणि आपल्या पत्नीला हे पत्र सैनिकाने लिहिलंय. तर त्यावेळेस तो म्हणतोय की आपले लाल कवलांचे दोन खणी इवले सुंदर घर. कवी सैनिकाच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या पत्नीला म्हणू पाहतोय की आपलं हे सुंदरसं लाल कवलांचं, खेडोगावी लाल कवलारू घरं असतं आणि सुंदरसं नाजूकसं दोन खणी म्हणजे दोन खोल्या असलेलं हे नाजूकसं घर, सुंदर घर, या घराची आठवण सैनिकाला येते. कवी पुढे म्हणतोय, तांबड्या मातीच्या भिंती त्यावर तूच चितारलेले मोर. तांबड्या मातीच्या भिंतींनी सारवलेलं हे सुंदरसं नाजूकसं घर, दोन खणी दोन खोल्यांचं, ज्यावर लाल कौलं आहेत आच्छादलेली आणि त्याच्या भिंती ज्या आहेत त्या तांबड्या मातीच्या आहेत. त्यावर नक्षीकाम सुंदर अशा मोरांचं केलेलं आहे. त्यावर सुंदर चितारलेले मोर म्हणजे
चित्रकाम केलेले नक्षीचं जी आहे ती मोर त्यावर चितारलेले आहेत. मोरांची नक्षी त्या भिंतींवर केलेली सुंदर. आपण खेडोपाडी जर बघितलं किंवा आदिवासी विभागातली काही जर घरं आपण बघितली, जंगल विस्तारात काही घरं असतात, त्या ठिकाणी बघा सुंदर सारवलेली घरं असतात शेण्या मातीने आणि त्यावर चुन्याचा लेप देऊन चुन्याच्या माध्यमातून त्यावर सुंदरसं नक्षीकाम केलेलं असतं. असं हे घर सैनिकाचं ज्याची आठवण त्याला झालेली आहे. घरासमोरचं जुना पिंपळ त्याला आठवतंय, जणू काही चांदण्यांचा घडा घेऊन तो त्या ठिकाणी आपल्या घराचं रक्षण करतोय. घरासमोरचे जुने पिंपळाची आठवण आली. त्याचं बालपण या घरात गेलेलं आहे, या 2 खोल्यांमध्ये गेलेलं आहे आणि ज्या अंगणात घरासमोरचं जुना पिंपळ आहे त्या जुन्या पिंपळाची त्या सैनिकाला आठवण झालेली आहे. जणू काही हा पिंपळ चांदण्यांचा घडा घेऊनच या ठिकाणी आपल्या घराचं रक्षण करत आहेत. हिमालयाच्या रक्षणासाठी जसा मी इथे बंदूक घेऊन खडा आहे, म्हणजे मी जसा आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी या हिमालयाच्या कुशीत शत्रूपासून रक्षण करण्यासाठी हिमालयाचं रक्षण मी या ठिकाणी करतोय. बंदूक घेऊन खडा आहे. घडा आणि खडा या ठिकाणी सुंदरसं यमक कवी नारायण सुर्वेंनी जुळवलंय. खडा आणि घडा या प्रकारचं यमक या ठिकाणी जुळतंय. जसा सैनिक आपला हा सैनिक या ठिकाणी हिमालयाचं रक्षण बंदूक घेऊन करतोय, खडेपग तो त्या ठिकाणी अडग उभा आहे, तसा हा जुना जो पिंपळ आहे आपल्या घरासमोरचा तो सुद्धा आपल्या घराचं रक्षण करतोय. पिंपळाच्या पानांवर पडणारा चांदण्यांचा प्रकाश पाहून कवीला वाटतं की पिंपळाचे झाड जणू काही चांदण्यांची घागर घेऊनच उभे आहे. इतकी सुंदर कल्पना या ठिकाणी कवी करत आहेत नारायण सुर्वे. पुढे पहा. चिमणे हंस पक्षी निजले असतील तुझ्या उबदार कुशीत. चिमणे हंस पक्षी म्हणजे त्या ठिकाणी आपल्या मुलांना त्या ठिकाणी कवींनी सैनिकाच्या मुलांसाठी हा शब्द वापरलेला आहे. चिमणे हंस पक्षी निजले असतील तुझ्या उबदार कुशीत. युद्धजन्य परिस्थिती चालू असताना सैनिकाला आपल्या लहान लेकरांची आठवण आली आणि त्या ठिकाणी पत्रात सुंदरसा उल्लेख या ठिकाणी करतोय की चिमणे हंस पक्षी निजले असतील तुझ्या उबदार कुशीत. आपली जी लेकरं आहेत तुझ्या उबदार कुशीत निजले असतील. तुझ्या या सुंदरशा पत्रामध्ये कवीने किती सुंदर शब्दांची रचना या ठिकाणी केली आहे की आपली दोन्ही पक्षी चिमणी हंस पक्षी जणू काही तुझ्या उबदार कुशीत झोपी गेले असतील. पिंपळावर आला असेल चंद्र. पिंपळाच्या पलीकडे जणू काही आकाशात चंद्र आला असेल आणि तो तुला माझी याद सांगित असेल, माझी आठवण सांगित असेल. या ठिकाणी अतिशय सुंदरसं वर्णन कवी नारायण सुर्वे करू पाहत आहेत की जेव्हा तू पिंपळाच्या पलीकडचा आकाशातला चंद्र पाहशील त्यावेळेस तुला माझी आठवण जणू काही तो चंद्र सांगत असेल. चिमणे हंस पक्षी तुझ्या उबदार कुशीत झोपली असतील. सैनिकांची लहान मुले जी त्यांना कवीने चिमणे हंस पक्षी अशी सुंदरशी शब्दांची रचना या ठिकाणी केली आहे. आणि जेव्हा पिंपळावर सुंदरसा पांढरा शुभ्र पौर्णिमेचा चंद्र आला असेल त्यावेळेस तो चंद्र तुला माझी आठवण सांगत असेल. हवी होतीस तूही इथे. सैनिकाला आता आपल्या पत्नीची आठवण आली आहे. युद्ध चालू असताना भारत चीनचं हे युद्ध चालू आहे आणि त्या ठिकाणी सैनिकाला आपल्या पत्नीची आठवण आली. पुढच्या शब्दामध्ये ती व्यक्त होते, हवी होतीस तूही इथे पट्टे गोळ्यांचे झरझर सारित. सैनिकाला या ठिकाणी पत्नीची आठवण आली म्हणून तो म्हणतोय की तू माझ्या सोबत या युद्धात हवी होतीस मदतीला. कोणत्या प्रकारची मदत तू केली असतीस मला? तर पट्टे जे गोळ्यांचे ज्याप्रमाणे बंदुकीत जे गोळ्या पटापट पटापट सरकवले जातात ज्या पट्ट्यातनं, ते पट्टे सरकवण्यासाठी पुढे पुढे ढकलण्यासाठी ते पट्टे पुढे सारण्यासाठी तू मला या ठिकाणी हवी होतीस. तुझी मला मदत या युद्धात हवी होतीस. आणि दोघांनी मिळून आपण शत्रूस केले असते गारद. आपण दोघांनी मिळून या ठिकाणी शत्रूला पराभूत केलं असतं, गारद केलं असतं. चीनी सैनिकाला या ठिकाणाहून भारतीय हद्दीतून पळवून लावलं असतं. दोघांनी मिळून आपण शत्रूचा पराभूत या ठिकाणी केला असता. इतकी सुंदर कल्पना या ठिकाणी या काव्याच्या माध्यमातून नारायण सुर्वेंनी भारतीय जवानाचं आपल्या पत्नीला लिहिलेलं हे पत्र यातून केलेलं आहे. दोघांनी मिळून आपण शत्रूस केले असते गारद. आपण दोघांनी मिळून शत्रूचा पराभव केला असता. थांब, हुकूम झाला आहे. अग्निवर्षाव करतो मग लिहितो.
पत्र लिहित असताना म्हणजे युद्धजन्य परिस्थिती, युद्ध सुरू असताना या सैनिकाला वरच्या आज्ञा आलेल्या आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञा आल्या आहेत आणि त्यावेळेस तो पत्र लिहिण्याचं थांबवतोय. म्हणून तो पत्रात म्हणतोय की थांब, हुकूम झाला आहे, अग्निवर्षाव करतो मग लिहितो. आधी अग्निवर्षाव करतो, हातगोळे फेकतो, बॉम्ब फेकतो आणि मग मी पत्र लिहायला सुरुवात करतो. थोडा थांबतो, आधी माझं देशाप्रती असलेलं कर्तव्य पूर्ण करतो. वरच्या अधिकाऱ्यांच्या आज्ञा झाल्या आहेत, हुकूम झाला आहे, म्हणून तो हुकूम पाळणं मला आधी माझं कर्तव्य वाटतं. अग्निवर्षाव करतो शत्रूवर आणि मग मी पत्र लिहितो. त्यानंतर सैनिकाला ज्यावेळेस तो घरून निघाला त्यावेळेसची आठवण या पत्रातून व्यक्त करत आहे. थांब, हुकूम झाला आहे, अग्निवर्षाव करतो मग लिहितो. निघालो तेव्हा सूर्य येत होता डोंगरा आडून पेंगत, हिरव्या पर्ण रांजीत गाव होते कमळासारखे उमलत. ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्यावेळेस सगळ्या सैनिकांच्या, सर्व सैनिकांच्या सुट्या नामंजूर झाल्या. ताबडतोब त्यांना युद्धाच्या भूमीवर हजर राहण्याच्या आज्ञा आल्या. त्यावेळेस जेव्हा हा घरून निघाला त्यावेळेसचं वर्णन या ठिकाणी नारायण सुर्वे करत आहेत. निघालो तेव्हा सूर्य येत होता डोंगरा आडून पेंगत. जेव्हा मी घरून निघालो युद्धावर येण्यासाठी, सीमेवर येण्यासाठी, त्यावेळेस सूर्य जो होता डोंगरा आडून हळूहळू हळूहळू पेंगत पेंगत म्हणजे हळूहळू वर येत होता. सूर्य हळूहळू त्याचा सूर्योदय होत होता. हिरव्या पर्णरांजित गाव होते कमळासारखे उमलत. हिरव्यागार झाडाझुडपांमध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं आपलं छोटंसं गाव हे जणू काही कमळासारखं उमलत होतं, जागं होत होतं. जसं सकाळी सकाळी जसं सूर्य उदय झाल्यानंतर कमळ हळूहळू उमलतं त्याप्रमाणे गाव जागं होतंय. अशी सुंदर कल्पना या ठिकाणी नारायण सुर्वे या पत्रातून करत आहेत. निघालो तेव्हा सूर्य येत होता डोंगरा आडून पेंगत, हिरव्या पर्णरांजित. पर्णरांजित म्हणजे हिरव्यागार झाडाझुडपांमध्ये हे आपलं वसलेलं छोटंसं गाव जणू काही ते कमळासारखं उमलत होतं, जागं होत होतं. दव होते लकाकत, त्या पानांवर हिरव्यागार पर्णरांजींवर, पर्णांवर म्हणजे झाडाझुडपात असलेले पानं, त्यांच्यावर दव लकाकत होती, दवबिंदू चकाकत होती, चमकत होती. पाखरे दिगंत व्यापाया निघाली. पाखरं जी होती आपल्या घरट्यातनं अन्नाचा शोध घेण्यासाठी, पिलांसाठी अन्नाचा शोध घेण्यासाठी, संपूर्ण आकाश व्यापण्यासाठी निघाली. पाखरे दिगंत म्हणजे आकाशाचा ठाव घेण्यासाठी ही पाखरे निघाली. दव होते लकाकत, पाखरे दिगंत व्यापाया निघाली. ती सुद्धा सकाळ सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आपल्या पिलांसाठी अन्नाचा शोध घेण्यासाठी घरट्यातून निघाली. आकाशाचा ठाव घेण्यासाठी, आकाश व्यापण्यासाठी निघाली. शेतात हारीने वाकलेली कंसे तरारून चमचमली. शेतात हारीने म्हणजे कंस जी होती ती शेतातली अन्नाने, ज्वारीची जी कणसं होती ती वजनाने, हारीने म्हणजे वजनाने वाकली. कणसं जी होती ती सुंदर अशी, त्याला पिवळी धम्मक दाणे लगडलेली होती आणि त्या कंस जी होती ती त्यांच्या वजनाने वाकली होती. आणि त्यावरचे जे कणसावरचे जे दाणे होते सुंदर सुंदर ज्वारीचे, बाजरीचे, गव्हाचे, त्या कणसांवरची दाणे सुद्धा चमचमू लागली, चकाकत होती. हे सकाळ सकाळचं सुंदर वर्णन कवी या ठिकाणी करत आहेत. त्या पत्रातून त्या सैनिकाला संपूर्ण गाव आपलं आठवत आहे. शेतात हारीने वाकलेली कंसे तरारून चमचमली. बांधून पाठीस भाकर निघालो आईचा आशीर्वाद घेऊन. ज्यावेळेस तो घरून निघाला युद्धासाठी हजर होण्यासाठी, सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी, त्यावेळेस आईने त्याला पाठीशी शिदोरी बांधून दिली, भाकर बांधून दिली आणि आशीर्वाद दिला. म्हणून सैनिक म्हणतोय, बांधून पाठीस भाकर निघालो, वाटेत भूक लागते म्हणून त्यासाठी आईचा जीव बघा किती वेळा पिसा असतो. आपल्या लेकरासाठी आई पाठीला भाकर बांधून देते, शिदोरी देत आहे आणि आशीर्वाद त्याला कोणता देत आहे की विजयी होऊन परत ये. बांधून पाठीस भाकर निघालो आईचा आशीर्वाद घेऊन. आईचा आशीर्वादच सर्वात महत्वाचा या ठिकाणी पाहावयास मिळतो. या आईने त्याला विजयी होण्याचा आशीर्वाद दिला, विजयी भव असा आशीर्वाद दिला आणि वाटेत खाण्यासाठी शिदोरी बांधून दिली.
दोन्ही भुजांच्या पंखात उभी होतीस बोबडपंखी घेऊन. त्यावेळेस सैनिकाची पत्नी आपल्या दोन्ही मुलांना, बोबडपंखीसारखा सुंदर शब्द या ठिकाणी नारायण सुर्वेंनी सैनिकाच्या मुलासाठी वापरलेला आहे, मुलांसाठी वापरलेला आहे. बोबडपंखी की ज्यांचे अजून बोलही फुटलेले नाहीत, अशी ही बोबडपंखी दोन्ही लेकरं त्याच्या पत्नीच्या भुजांच्या पंखात उभी होतीस. जसे काही लहान लहान पाखराची पिलं जी असतात ती आपल्या आईच्या कुशीत, उबदार कुशीत असतात, भुजांमध्ये ती सुद्धा उभी असतात, तशी ही या ठिकाणी सुंदरशी कल्पना या ठिकाणी कवी नारायण सुर्वेंनी केली आहे की जणू काही त्या सैनिकाच्या पत्नीच्या कडेवर दोन्ही मुलं घेऊन ती पत्नी उभी होती दरवाजाला लागून असलेली आणि निरोप देत होती आपल्या पतीला, या सैनिकाला विजयी होण्याचं त्याला एक प्रकारच्या शुभेच्छा ती देत होती, आई आशीर्वाद देत होती. सुंदरसं या ठिकाणी थोडंसं भावविवश करणारं हे वातावरण निर्माण झालेलं आहे की सैनिक सीमेचं रक्षण करण्यासाठी, मातृभूमीच्या रक्षणासाठी घरून निघालाय. आईने भाकर दिली बांधून, आशीर्वाद दिला, पत्नीने शुभेच्छा दिल्या. त्यावेळेस तिच्या कडेवर दोन्ही मुलं होती, भुजांच्या पंखात ती जणू काही दोन्ही मुलं उभी होती, बसलेली होती. गावकरी आले निरोप देण्यासाठी, गावातले सगळे वरिष्ठ मंडळी आली, गावकरी आले, पाठीवर हात फिरले, छातीत बळ आलं. गावकरी आले, पाठीवर हात फिरले, छातीत बळ आले. जय जयकाराने इंद्रायणीचे माझ्या गंगेचे पुन्हा काठ भिजले. सर्व गावकरी मला निरोप देण्यासाठी आले, विजयी होण्याचा आशीर्वाद देण्यासाठी आले, पाठीवर हात फिरवले. एक प्रकारचं मला पराक्रम निर्माण व्हावा, पराक्रमासाठी एक प्रकारचं बळ आलं छातीत. सैनिक या ठिकाणी वर्णन करतोय की समोरच्या शत्रूशी लढण्यासाठी जेव्हा माझ्या पाठीवर गावकऱ्यांनी हात फिरवला तेव्हा मला एक प्रकारचं भरून आलं, छातीत एक प्रकारची ताकद निर्माण झाली, बळ आलं, हुरहुरून आलं. आणि त्या हुरहुरलेल्या वातावरणात जय जयकाराने इंद्रायणीचे माझ्या गंगेचे पुन्हा काठ भिजले. हे सगळं भावविवश करणारं वातावरण पाहून त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये जणू काही पाण्याचे थेंब, अश्रूचे थेंब आले, पण थेंब सावरले त्याने. जय जयकाराने सगळ्या गावकऱ्यांनी त्याचा जय जयकार केला. भारत माता की जय, वंदे मातरम, विजयी भव यासारख्या घोषणा त्या ठिकाणी झाल्या. जय जयकार त्या सैनिकाचा झाला आणि त्यावेळेस त्याला भरून आलं. भरून आल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये जणू काही अश्रू निर्माण झाले, अश्रू त्या ठिकाणी आले. थांब, हुकूम झालाय. पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञा होतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञा झाल्यानंतर सैनिक या ठिकाणी पत्रलेखन थांबवतोय. थांब, हुकूम झाला आहे पुढे सरकण्याचा, आधी पुढे सरतो. सैनिकाला वरच्या अधिकाऱ्यांच्या आज्ञा झाल्या आहेत की आगे बढोच्या सूचना आलेल्या आहेत वरून अधिकाऱ्यांच्या, पुढे सरकण्याच्या आधी पुढे सरतो आणि मग मी पत्र लिहितो. तर या कडव्यामध्ये कवी म्हणजे सैनिक त्या ठिकाणच्या युद्धजन्य परिस्थितीचं वर्णन या पुढच्या कडव्यामध्ये करत आहेत. त्या ठिकाणच्या हिमालयाचं वर्णन करत आहेत, त्या ठिकाणच्या मातृभूमीचं युद्धजन्य परिस्थितीचं वर्णन पुढील कडव्यात करत आहेत. थांब, हुकूम झाला आहे पुढे सरकण्याचा, आधी पुढे सरतो. हा भव्य हिमालय, चकाकणारे बर्फ, ही उत्तुंग शिखरे, झुलत इथे आकाश चिवचिवित, उडती नटरंगी पाखरे. कवी सैनिकाच्या माध्यमातून आपल्या पत्नीला सैनिक या ठिकाणी हिमालयाचं वर्णन करत आहेत. सुंदर असा पांढरा शुभ्र बर्फाच्छादित असा हिमालय, त्यावर चकाकणारा हा पांढरा शुभ्र बर्फ आहे आणि उंच उंच अशी ही हिमालयाची शिखरे आहेत. जणू काही या ठिकाणी शिखरावर, या हिमालयाच्या शिखरावर जणू काही आकाशच झुलत आहे, अशी या ठिकाणी सुंदर कल्पना नारायण सुर्वे करत आहेत. ज्या आकाशात चिवचिवीत उडती नटरंगी पाखरे, वेगवेगळी विविध रंगांची पाखरं आकाशात चिवचिव चिवचिव करत आहेत. आकाश व्यापण्यासाठी ही पाखरं निघालेली आहेत. हिमालय जणू काही उंच शिखरं आणि या उंच शिखरांवर आकाश जणू काही टेकलं आहे, झुलत आहे. अशा थोर भूमीत जन्मलो आपण, इथेच जन्मला बुद्ध. अशा थोर मातृभूमीत आपण जन्मलो, अशा भारत मातेच्या पावनभूमीत आपला जन्म झाला आहे की ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचा, या महामानवांचा जन्म झाला. म्हणून आपण आपलं सद्भाग्य मानलं पाहिजे. आपण या ठिकाणी स्वतःला भाग्यशाली समजलं पाहिजे की आपण भारत मातेचे पुत्र आहोत.
म्हणून कवी या सैनिकाच्या माध्यमातून म्हणतोय, सैनिक म्हणतो या ठिकाणी, अशा थोर भूमीत जन्मलो आपण, इथेच जन्मला बुद्ध, सांडले अकारण रक्त, चिन्यांनी लादले अकारण युद्ध. सैनिकाला या ठिकाणी बघा, भारत मातेच्या या कुशीत जन्म घेतल्याचा अभिमान आहे, गर्व आहे की ज्या भूमीत बुद्धांनी जन्म घेतला, गौतम बुद्धांसारख्या महामानवाने जन्म घेतला, त्या भारत मातेच्या या जन्मभूमीत त्याचा जन्म झाला आहे, मातृभूमीत त्याचा जन्म झाला आहे, याचा अभिमान त्याला वाटतोय. म्हणून तो या ठिकाणी अभिमान बाळगतोय. आणि या ठिकाणी चिन्यांनी म्हणजे चिनी सैनिकांनी या ठिकाणी अकारण युद्ध लादलंय. काही कारण नसताना सैनिक आपल्यावर चालून आलेला आहे, चिनी सैनिक आपल्यावर चालून आलेला आहे, शेजारचा शत्रू चिनी आपल्यावर चालून आलेला आहे आणि अकारण काही कुठलं कारण नसताना आपल्यावर जणू काही हे युद्ध लादलं गेलंय. चिनी सैनिक हेरू, पिटाळून लावू भारतीय हद्दीतून. पुढे सैनिक म्हणतोय की एक एक चिनी सैनिकाचा शोध घेऊ, एक एक चिनी सैनिक शोधू, हेरू आणि पिटाळून लावून भारतीय हद्दीतून, आणि त्यांना भारतीय हद्दीतून पळवून लावून, भारतीय हद्दीच्या पार त्यांना पळवून लावू. तेव्हाच घराच्या ओढीने आमचे पाय वळतील सीमेवरून. जोपर्यंत एक एक चिनी सैनिक आम्ही भारतीय हद्दीतून पळवून लावत नाही, तोपर्यंत आमचे पाय घराच्या ओढीने, घराची आठवण तर येते, पण चिनी सैनिकाला हरवून, चिनी सैनिकाचा शोध घेऊन जोपर्यंत त्यांना आम्ही भारतीय हद्दीतून पळवून लावत नाही, तोपर्यंत आमचे पाय घराच्या ओढीने घराकडे वळणार नाहीत. तेव्हाच आमच्या घराच्या ओढीने आमचे पाय वळतील सीमेवरून, की जेव्हा आम्ही चिनी सैनिकांचा शोध घेऊन त्यांना भारतीय हद्दीतून पळवून लावू. सांग गावकऱ्यांना, हुशार राहा म्हणजे सावध राहा, तयार राहा आणि तूही थोडी हो धीट. सैनिक आता आपल्या गावकऱ्यांना या ठिकाणी तयार राहायला सांगतो, हुशार राहणे म्हणजे एक प्रकारे सावध राहणे, तयार राहणे, आणि थोडीशी हिंमत तोही देतोय आपल्या पत्नीला. आणि तूही थोडी हो धीट, तूही थोडंसं धाडस ठेव, अश्रू डाळत बसू नकोस, थोडीशी हिंमत ठेव, धाडस ठेव. आणि गावकऱ्यांनाही सांग, हुशार राहा आणि तूही थोडी हो धीट. विजयी होऊन परत येणार आहे, तूच ना काढलीस तीट. धीट आणि तीट यासारखं सुंदर यमक या ठिकाणी नारायण सुर्वेंनी जुळवलंय. सांग गावकऱ्यांना, हुशार राहा आणि तूही थोडी हो धीट. विजयी होऊन परत येणार आहे, तूच ना काढलीस तीट. तीट काढणे म्हणजे औक्षण करणे, ओवाळणे. ज्यावेळेस सैनिक घरून निघाला त्यावेळेस आईने आणि त्याच्या पत्नीने त्याचं औक्षण केलं, त्याचं ओवाळलं, त्याची आरती केली आणि त्याला त्याच्या आईने विजयाचा आशीर्वाद दिला. गावकऱ्यांनी पाठीवर हात फिरवलं, त्यावेळेस त्याच्या छातीत बळ आलं. पत्नीने त्याला शुभेच्छा दिल्या, विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. म्हणून त्याला त्याची आठवण झाली आहे की गावकऱ्यांना सांग, तयार राहा आणि तूही थोडंसं धाडस ठेव, कारण विजयी होऊन परत येणार आहोत आम्ही विजयाचा संकल्प केला आहे. आणि कारण तूच ना काढलीस तीट, कारण तूच माझं औक्षण केलंस, तूच मला ओवाळलंस, म्हणून तोही आत्मविश्वास तू बाळग. आगे बढो हुकूम झाला आहे, आम्ही ध्वज उंचावून चालतो. आगे बढो हुकूम झाला आहे, आम्ही ध्वज उंचावून चालतो. आम्ही ध्वज उंचावून चालतो. आम्ही ध्वज उंचावून चालतो. सैनिकाला पुन्हा आगे बढोच्या आज्ञा झाल्या आहेत आणि आपला तिरंगा ध्वज उंच उंच घेऊन सैनिक चिनी सैनिकाचा शोध घेऊन, चिनी सैनिकाला हेरून त्याला भारतीय हद्दीतून पिटाळून लावण्यासाठी आपला भारत मातेचा तिरंगा ध्वज उंच उंच घेऊन चालतो आहे. अशी सुंदरशी कल्पना शेवटच्या ओळीत करतोय कवी सैनिकाच्या माध्यमातून. सैनिक म्हणतोय की वरच्या अधिकाऱ्यांच्या आज्ञा झाल्यात माझ्यासाठी, सैनिकांसाठी, आणि आम्ही सगळे भारत मातेचा हा तिरंगा ध्वज उंच उंच घेऊन चालत आहोत. अशी सुंदरशी कविता, भारतीय जवानाचे आपल्या पत्नीला लिहिलेलं पत्र, सुंदरसं पत्र या ठिकाणी कवी नारायण सुर्वेंनी या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला दिलंय. तर या ठिकाणी आपला काव्याचा भावार्थ तुम्हाला लक्षात आलाच असेल. तर या कवितेवरचे स्वाध्यायात असलेली, एका वाक्यात असलेली प्रश्न, त्याची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. 1 ते 2 ते 3 वाक्यातली सविस्तर उत्तरं किंवा पुढील कल्पना स्पष्ट करा. यासारखा जो स्वाध्याय आहे याचा तुम्ही घरी अभ्यास करायचा आहे. आपल्या होमवर्क्सच्या वहीत त्या तो स्वाध्याय लिहायचा आहे. तरी अपेक्षा बाळगतो की तुम्हाला भारतीय जवानाचे पत्र
या कवितेचा भावार्थ समजलाच असेल. धन्यवाद.